वाटतंय आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळून? खूप चांगलं वाटतंय, आयोजन पण खूप सुंदर आहे. आणि ज्यावेळी विकेट लवकर गेली होती त्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि तिथून काय सिच्युएशन काय होतं नेमकं माइंडमध्ये? काय नाही, बॉल डॉट नव्हतो, ॲज अ सिंगल डबल रन चालू ठेवायचे होते. आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे. ओके, हो ते संकेत जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जात आहेत आमचे साथी समालोचक संदीपजी गायकवाड सर. थँक्यू. थोडं फास्ट घ्या आता, पाहता थंडी गारवा लागलेला आहे. थोडं आपण पाहतोय, धन्यवाद डीजे मास्टर. थोडंसं आपण पाहतोय, एक मिनिट आपण मॅच सुरुवात करूया. हा थोडंसं माईकचा आवाज बघ ना, तर येलोचा वाढला तर. हॅलो, तर पहिला चेंडू लाईन चेक केली, चेक चेक चेक, पंचांनी दोन समांतर केलं. पहिला चेंडू खराब चेंडू, स्वेर मारा, एक्स्ट्रा धावडी सुरुवात झाली. पहिले षटक, पहिला गोलंदाज संघ कर्णधार धनराज कांबेरी गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईकला पाहतोय. मास्टर ब्लास्टर कव्हरचा बादशाह नवीन कराले, सुरेख फटका सांगितलं गेलं. शतरक्षक त्या ठिकाणी होता. आत्ताच आपण आठवण काढली, कव्हर मधून चांगले फटकाने फटके मारतोय, त्याच दिशेने फटका होता. तिथे चेंडू सीमारेषा पार, रस मिळतील 4. इथे आला चुकीकोट. आज बेकरी संघामध्ये आपण पाहतो, माझा मित्र नाहीये जय कराले, इंजर्ड येतो आणि तो या स्पर्धेमध्ये पाहतो आज खेळताना दिसत नाही. जय, कारण नेहमीच आमचा कॉन्टॅक्ट असतोय, जरी बेकरीचे काही खेळाडू नाराज आहेत आमच्यावरती, आमच्याशी जास्त संबंध नसतो त्यांचा, पण इतर खेळाडू नेहमीच आमच्या बरोबर असतात. इथे पुन्हा एकदा कव्हर पॉईंट मध्ये पॉईंटचा शतरक्षक त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतोय. बॅकअप आहे त्या ठिकाणी, प्रयत्न सुरेख होता कारण त्यांनी बाहेरला गेलं. इथे बॅकअप आहे. चौकारानंतर सिंगल आली. धावसंख्या 2 चेंडू आणि 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले धनराज. हॅलो, बेकरी टीम साठी पारितोषिक लागलं जात आहे. बॅक टू बॅक 3 षटकार. प्रदीप चौधरी यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. अष्टविनायक बेकरीसाठी आहे. जरूर कॅश प्राइज लागली पाहिजे. खेळाडूंना उत्साह, पैसे देणं म्हणजे आशीर्वाद देणं, त्यांना प्रोत्साहित करणं, चांगली खेळी करण्यासाठी त्यांना ताकद बल देणं. इथे सोमेश्वरच्या बॅट मधून निघतोय, कव्हरला बीट केला डिपेक्षा. कव्हर इधर मध्ये गॅप मधून चेंडू जातोय, चेंडू जाणार सीमारेषा पार. सोमेश्वर मसनेच्या बॅट मधून येतोय सुंदर फटका, चौकार. ₹3000 कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. धन्यवाद. असंच पारितोषिक लागलं पाहिजे. प्रफुल्ल भोईर आहेत ते. इथे पाहतो चांगला फटका, मिड ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे आपण पाहतोय, चेक केलं जाणार का? इथे पंच जरूर आमच्याकडे लक्ष वेधून घेतात, सांगतात चेक करा चेक करा चेक करा. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये आहे का बघा. जरूर पाहतोय, तिसऱ्या पंचाची मागणी केली आणि इथे नाही, जरूर थांबा जरा, आहेत आपले ऑफिशियल चेक करतात. डीके दुधकर नाहीत का? ओके, सेफ आहे. ओके, फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. धनराज अनुष्का 11 या नावाने आवलेली संघात या ठिकाणी खेळतोय. प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय. फलंदाजीला आपण पाहतोय अष्टविनायक बेकरी संघाला आमंत्रण केलंय. इथे चांगला चेंडू, गतिवान चेंडू, गतीवरती भर दिला. थोडंसं लाईन अँड लेन मध्ये सुधार पाहिली गेली. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती शेवटचा चेंडू, धावसंख्या 10.
या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे स्टेप आउट केला शतरक्षक त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहतोय. इथे सोमेश्वर मस्ते मारतो आणि नवीन कुठेतरी लाईन प्लॅटफॉर्म सोडून पुढे 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 जातो. इथं बचावात्मक दुसऱ्यांदा आपण पाहतो पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या सुरुवात झाली 10. अशाच प्रकारे केलेले तर मनोज दादा कराले धावसंख्या 50+ होऊ शकते. होणार का? आपण पॉवर प्लेचं दुसरं षटक पाहूया, ऐकूया. डीजे वाजे डीजे नेहमीच जेव्हा जे बसतात ना ऑपरेटिंग रूम मध्ये नेहमीच काही चमत्कारी संगीत लावत असतात, मनोरंजन करत असतात. कौतुक करूया आपण डीजे आनंदचं. तर दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती अमोल मोडक. कसं असं डेला ना जरा चेहरे लगे ओळखीचे भेटतात ना, नाईटला मला थोडीशी नजर कमी होते. अमोल मोडक आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आणि इथे नवीन करायला पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल. एसटीच्या पाठीमागे रोशन आपण पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. त्यानंतर आपण पाहिलं शॉर्ट थर्डमॅन, आपण शॉर्ट फाईनला प्रशांत पाहतो आणि इकडे पाहिलं गेलं तर आपण शॉर्ट थर्डमॅन आपण स्लिप जी पाहिली गेली तर धंद्रा भावेश. गोलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतो. बचावात्मक फटका या ठिकाणी पाहिलं गेलं. तर आपण पाहतो काऊ कॉर्नरला आपण पाहतो योगेशजी कांबेरे काऊ कॉर्नरला आहेत. धनराज पाहिला गेला तर आपण लॉंग लेगला आहेत आणि कल्पेश आहे लॉंग ऑफला. इथे पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू फुल लेंथ उचलून घेतला, चेंडू फेकला. काऊ कॉर्नर योगेश दादा यांच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ पार्क. बिगिट 7 धावेसाठी आला षटकार. हा प्लीज नंतर इकडे समोर आहे ना चला, म्हणजे कॅमेरा आम्ही इकडे घेऊ, काही टेन्शन नाही. इकडे समोर आहे ना चला. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 1616. 16 या आकड्यावरती 16 तारीख आपण पाहिलं गेला बांगलादेश ज्या दिवशी आझाद झाला 16 डिसेंबर. इथे पाहतो पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू. ती बॅकवर्ड स्क्वेअर. इथं शतरक्षक त्या पाठीमागे गेला. कोणत्या प्रकारची चुकी नाही. पहिला झटका, पहिला हादरा, पहिला गडी गरज, पहिल्या विकेटचं पतन. गोलंदाज सांगतो फलंदाजाला कितनी बार चलेगा बल्ला. घुमेगी मेरी गेंद. बल्लेबाज नवीन. बॅक टू पवेलियन. ठोक डीजे. स्ट्रायकरच्या बॅट्समनला संधी आहे. जय गुरव यांचा बॅनर ठोका तुम्ही. लगेच आपले राहुलजी दलवे यांच्याकडून 1000 रुपये घ्या. राकेश दलवे यांच्याकडून किती 1000 रुपये. राकेश दादा ते बॅनर वरती फटका. आता संधी आहे इथे. स्ट्राईक जेव्हा आपण पाहतोय हा म्हणजे मेवण्याने सांगितलं मेवण्याला ठोका. हा बघा प्रशांत हाबले आणि सोमेश्वर मस्ते यांनी लगातार 2 षटकार टोकले गेलेत. मनोज दादा कलाकार यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. कलाकार आहेत ते आमचे कलाकार आहेत. हा दादा एकच कला नाही ना आपल्या अंगात. गीतकार आहेत, संगीतकार आहेत, आपण लेखणी करता, लेखक आहेत, कवी आहेत, म्हणून तुम्ही कलाकार आहेत. मला धन्यवाद. हा दादा भाव आहे आमचा. तर जाऊया आपण मैदानावरती. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 17. मनोज दादा कराले यांच्याकडून लगातार 2 षटकार. कुणी पण मारा 500 रुपये.
इथे डॉट चेंडू आपण पाहतो गतिवान चेंडू अमोल मोडक येथील बामणे तयार झालेत. रात्रीची सोय त्यांची म्हणजे व्यू रचना म्हणजे शरीरावरती स्वेटर बिटर घालून एकदम व्यवस्थित थंडीची सोय करून आलेत. अजय दादा जरूर असं वाटलं गेलं मला का जसं का तुझ्या हल्दीला आम्ही आज आलोय. भरपूर पाहुणी फुल एन्जॉय कारण क्रिकेटच्या मैदानावरती हा एन्जॉय कदाचित होतोय पण अजय दादा तुम्ही करून दाखवलं. मजा आली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती आहे. या षटकात 7 धावा आल्या. 2 षटकामध्ये 17 धावा. जरूर भगवंत दादा करायला मनापासून का आपण स्पर्धा भरपूर पाहतोय पण एखाद्या आयोजकामध्ये केलेले कला आपण पाहतो. आयोजकांनी सुंदर आयोजन तर करतच असतो. मी कोणत्या आयोजनाला कधी नाव देऊ सगळीकडे तुमचंही आयोजन खूप सुंदर होतं पण एक आयोजक म्हणून आज पाहतो जो एन्जॉय चालू आहे. आमचे अजयदादा दिघे यांचे जे मित्र परिवार आहेत त्यांचे काही सवंगडी आहेत त्यांचे काही व्यावसायिक मित्र आहेत खऱ्या ते सामाजिक क्षेत्राचे मित्र आहेत. जणू काय आज अजयदादा यांच्या हल्दीलाच आलेत. फुल एन्जॉय फुल पार्टी. हा आम्ही पण ताव मारला. हॅलो एकदम गरम भात चिकन रस्सा. धन्यवाद. हा बरोबर आहे ना. फुल मजा केली ना आपण. हा जणू काय हल्दीला आलोय. हा ह्या 4 दिवस असणार आहेत फुल एन्जॉय. दादाचे मित्र जे आज आले नाही त्यांनी उद्या या आणि फुल एन्जॉय बघा. हा तर जाऊया मैदानावरती. 2 षटकामध्ये 17 धावा. वैयक्तिक दुसरं सांगित तिसरं षटक. हॅलो धनराज पारितोषिक लागलं जातं या ठिकाणी. दर्शन लाड यांच्या बॅनरला जर षटकार कोणी ठोकला तर अनिकेत लाड यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज. दादा शोधा रे ते पोस्टर शोधा. सांगा बॅट्समनला ते पोस्टर आहेत कुठे. प्रशांत आपले स्ट्राईकला आहे. इथे ओरपी चेंडू होता. थोडासा वाईडिश होता. कव्हरचा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. बांधून ठेवलंय. शिस्तबद्ध गोलंदाजी. फलंदाजाला हात खोलण्याचा मोका या ठिकाणी देत नाहीयेत. चांगली कामगिरी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. धनराज कामेरे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. बघा वावलोलीची काही पाठीराखी या ठिकाणी उपस्थित असतील. आमचे अंकुश दादा असेल राजेशजी मोडक असतील आणखीन आपण पाहतोय दिलीपजी मोडक असतील. दीपकजी कांबेरे मनापासून धन्यवाद. आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे बॅक टू बॅक डॉट चेंडू बॅक टू बॅक डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तर मोहनदादा कांबेरे हे जर वावलीच्या पाठीमागे नसतील अशी स्पर्धा होतच नाही. मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर बेकरीचे जे पाठीराखे या ठिकाणी आहेत वरिष्ठ खेळाडू या मान्यवर असतील त्यांनाही विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती स्पर्धेचा आनंद घ्या. इथे लगातार आपण पाहतो 3 निर्धाव चेंडू. भगवान शेठ आपण पाहतोय कराले दादा या ठिकाणी आहेत. इथे सुरेख फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अमोल कोणत्या प्रकारची चुकी नाही. 3 चेंडू डॉट केल्यानंतर प्रशांत आपले माघारी परतलाय. 4थ्या चेंडूवरती आपण पाहतोय विकेट प्राप्त होतोय. झटका क्रमांक 2 दिला गेला आहे अष्टविनायक बेकरी संघाला. ठोक डीजे. नाही माणूस किती वर्ष जगतो आणि त्याच्यामध्ये काय करतो ना त्याला प्राधान्य असतंय आणि खऱ्या अर्थाने कला असते. आणि आमची पाहतोय संकेतदादा बासे यांनी पण चांगले काम आपण पाहतोय म्हणून आमचं नाव त्यांचं कर्जत तालुक्यामध्ये आणि कर्जत शहरामध्ये गुंतय. या भगवंत दादा करायला विनंती करतो आणि आमचे मनोज दादा व्यासपीठावरती विराजमान व्हा. इथे पाहतो स्लोअर बॅक टू बॅक विकेट. फलंदाज बाद. झटका अष्टविनायक बेकरी संघाला.
तर बघा 5 चेंडू फेकले गेलेत. विकेट हॅट्रिकला असेल आमचे संकेत दाबणे यांच्याकडून 3,000चं पारितोषिक जरूर लागलं आहे, पण खऱ्या अर्थाने 5 चेंडू निर्धाव फेकले गेले, त्यामध्ये 2 विकेट. विकेट हॅट्रिकच्या कदारावरती आहे धनराज कांबेरे. इथे आपण पाहिलं गेलं विकेट नाही भेटले. मिडल ओव्हर विकेट, 2 विकेट मिडल ओव्हर. मित्रांनो, जर धनराज कांबेरेचा षटक आवडला असेल, ज्या कोवऱ्या कोपऱ्याला वावलोलीकर असतील, जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. हा, ही शिट्टी ओळखीची आहे. दिलीपजी मोडक, शिट्टी ओळखीची आहे ती, आवाज ओळखतो आपण शिट्टीचा. इथे पाहतोय निर्धाव षटक फेकले गेले, 2 विकेट प्राप्त केले. आता पाण्याची व्यवस्था मला वाटत नाही का इथे अनुष्का 11 वावलोली संघाला पाण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं अपोजिट संघासाठी घातक गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या खऱ्या अर्थाने संदीपजी बोराडे सर, आपण 17वरती खतरा 17वरती खतरा बोलत होतो ना. 2 षटकात धावा होत्या 17, त्यानंतर 6 चेंडू निर्धाव, 3 विकेट. चांगली गोलंदाज 2 विकेट आपण पाहतो. अफलातून बघतो आपण. हा दादा, माझ्या भाषेमध्ये माहिती क्रिकेटमध्ये माझ्यासाठी हमखास बोलतो ना 1-7-17. कारण पूर्वी काल जेव्हा क्रिकेट पाहित होतो आपण, 11 खेळाडू मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत होते. 2 फलंदाज असायचे, 2 पंच असायचे, एक लिहिणारा एक बोलणारा. म्हणून मी नेहमीच बोलायचो हम 7 1-7-17. 17चा आकडा खतरा ठरला सध्या. तरी अष्टविनायक बेकरे संघाला एखादा डावखुरा फलंदाज मैदानावरती जाणे गरजेचं होतं का? धनराज कांबेरे आपण पाहतो त्या ठिकाणी गोलंदाजी करत होता, पण तिथे आपण पाहिलं गेलं कुठे तरी दडपणात दिसला फलंदाज. कल्पेश, आत्ताच आपण पाहतोय जो दोस्ती चषक बेकरेच्या मैदानावरती झाला, तिथे आपण पाहतोय मेडन षटक आणि 4 विकेट प्राप्त करणारा कल्पेश गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या 3 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. कल्पेश तयार. सोमेश्वर मशने अजूनही स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला गेलाय नवीन फलंदाज तुषार. कल्पेचा पहिला चेंडू लेफ्ट हँड राऊंड द विकेट, स्टेप आउट करून गेल्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुलत नाही, सूत्र जुलत नाही आहे. समीकरण बिघडलेलं आहे. अजयजी दिघे यांनी सुंदर समीकरण या ठिकाणी आखलंय, पण इथे फलंदाजी करत असताना कुठंतरी यांचं समीकरण बिघडलंय. संस्कार एंटरप्राइजेसची लाईटची व्यवस्था सुरेख आहे. नरेश डेकोरेटरचं काम सुरेख आहे. बघा आपण पाहतो चौकार षटकार गेल्यानंतर सिद्धेश आपण पाहतोय डान्स करतोय, प्रेक्षकांना मनमुद्दा करून टाकले, त्याचाही धन्यवाद सिद्धेश. मी सांगितलं गेलं आमच्या जवळ येऊन नसला तर अति धन्यवाद. बाउंड्री लाईनच्या बाहेर नसला इथं समोर आहे, कॅमेरामध्ये येशील. इथे चांगला चेंडू बॅक टू बॅक निर्धाव चेंडू जर पाहिलं गेले, आपण जर निर्धाव चेंडूचा जर विचार केला गेला तर आतापर्यंत 10वा चेंडू निर्धाव्या लगातार 11वा आपण पाहतो. वाईट चेंडू डॉट चेंडू आपण पाहिला गेला आणि इथे विचार करावा लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू लगातार 12वा चेंडू या इनिंग मध्ये डॉट खेळत असताना अष्टविनायक बेकरे संघ. काय घडतंय काय बिघडतंय? षटकार हॅट्रिकसाठी रुपयाची दाबणे यांच्याकडून 3,000चं पारितोषिक आहे. उर्फी चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी पारितोषिक जरूर लागलं जात आहे, पण धावा येत नाहीयेत. इथे 5व्या चेंडूवरती सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली. 17चा आकडा जो खतरा होता तो टलला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय 19 या आकड्यावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू. 5 चेंडू मध्ये एक सिंगल आणि एक व्हाईट अशा 2 धावा खर्च केल्यात. इथे पाहतो बॅटची अपरेश जरूर घेतली होती तिथे. हा
सोमेश्वर स्ट्राईक रोटेट करत नाही, तो थांबला गेला. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले गेले. धावबाच्या स्वरूपात विकेटचं पतन. माघारी परतावं लागेल तुषारला. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अनिकेतजी लाड या आपण मंचावरती. बघा अनिकेतजी लाड साहेब या आपण व्यासपीठावरती मैदानावरती आले. मैदानाची शोभा वाढवली तुम्ही. आता आमच्या व्यासपीठावरती या आणि व्यासपीठाची शोभा वाढवा. या आपण व्यासपीठावरती गोलंदाजी मार्क वरती शेवटचं अंतिम षटक नयन मुंडे. एकोणीस आपण पाहतो धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचा अंतिम षटक जय गुरव यांच्या बॅनर वरती कोणतरी रिव्हर्सनी फटका मारत होता. राकेशजी दलवी यांच्याकडून 1000 रुपये घ्यायचे आहेत. त्यानंतर संदीपजी बोराडे सर अजून बॅनर आहेत ना, त्यांचं पण नाव घ्या आपण. ते बॅनर आपण ठोकूया. रुपेशजी आपण पाहतोय हा लाईन आपण घ्या. मैदानाची आपण पुढच्या मॅचला रिव्हर्सने जर षटकार ठोकला गेला ओके होईल लगेच इनिंग ब्रेकला. रिव्हर्स मध्ये जरी षटकार टोकला जय गुरु यांच्या बॅनरला तर 2000. सरळ टोकला तरी 2000. इथं वाईटची एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. रुपेशजी आपण पाहतो दापणे साहेब यांच्याकडून लगातार 3 षटकाराला 3000 रुपये पारितोषिक लागलं जात आहे. मित्र परिवार बक्षीस देतोय पण इथे त्या धावा करणं गरजेचं आहे. वाईटची एक धाव या ठिकाणी घेतली. धावसंख्या 20. गोलंदाज नाही थोडंसं फास्ट घ्यायचंय. इथे चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही. धनराज कामेरे चुकीला तिथे कोणती जागा नाहीये. की पुढच्या हल्दी तुमच्या फिक्स झाल्यात आणि या ठिकाणी पारितोषिक लागलं जात आहे. दर्शन लाड यांच्या बॅनरवरती जर फटका आला षटकाराचा किंवा आजूबाजूने जरी तो फटका गेला षटकाराचा तरी अनिकेत लाड यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. नवीन फलंदाज डावखुरे हाताचा संदेश करायला आपण पाहतोय. डावखुरे हाताचा फलंदाज गरज होती या अगोदर का मैदानावरती. इथे आपण पाहतोय सुरेख फटका समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला जरूर होता. थोडा शॉर्ट राहिला गेला. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. मी सांगितलं एखादा डावखुरे हाताचा फलंदाज मैदानावरती असणं गरजेचं आहे. 2 धावा या ठिकाणी घेण्यात आल्या. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 22. हा आकडा घ्यायला पण राकेश दादा खूप टेन्शन येतोय का. 22 मार्च 2020 डोक्याला होता शॉट. कारण कोरोना भारतामध्ये आला होता. दुनिया बदलली होती. ओळख माणसाची माणसाला झाली होती. दर्शन लाड यांच्या बॅनरवरती षटकार आला किंवा आजूबाजूने जरी षटकाराचा फटका गेला तर त्या ठिकाणी ऋषिकेश लाड अनिकेत लाड यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचा कॅश प्राइज म्हणजे तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. जरूर या सिंगलने आपण पाहतो. धावसंख्या पुढे सरकले. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतो आपण पंच आमचं लक्ष वेधून घेतात. खराब चेंडू 2 हात समांतर केले. वाईटची एक धाव. नयन आता नयन म्हणजे डोळे समोर ठेवायला लागतील. वाईटची एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. कधी कधी वाईट चेंडू टाकल्यानंतर ना गोलंदाज पंचाने वाईट दिलं ना अशा भूत नजरेने पाहतोय आणि असा रागीट चेहऱ्याने पाहतो जणू का त्या पंचाने त्याच्यावरती खूप मोठा अन्याय केलाय. हा मी बघतोय कधी आम्ही पाहतोय. मी स्वतः एक ऑफिशियल आहे. मी मोठ्या टुर्नामेंट करतो तेव्हा मला माहिती आहे एखादा गोलंदाजाला वाईट दिलं का दिलं मला हा प्रश्नचिन्ह. इथे सुरेख फटका समोर उडवला. डीपेक्षा कव्हर इधर मध्ये क्षेत्ररक्षक अमोल त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद.
जणू काय अष्टविनायक बेकरी संघ आज विचार करून आला, प्रत्येकाला संधी भेटायला पाहिजे. याची मागणी प्रत्येक हल्दीमध्ये होईल. पुढचा गोलंदाज इथे सुरेख फटका पुन्हा एकदा डिविक्सचा कव्हर इधर मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी जेल ड्रॉप. इथे धावसंख्या आता परत पाहतो स्कोर कार्ड वरती कमी आहेत म्हणून योगेशजी थोडे शांत आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू इनिंग ब्रेक होईल. मैदानाची जरा आखणी करायची आहे. झाडू आणि पावडर घेऊन जा मैदानात. इथे पाहतो गजानन पुन्हा एकदा टॉस केला चेंडूला क्षेत्ररक्षक स्वतः नाही चेंडू खाली येतो आहे. पुन्हा एकदा जेल ड्रॉप. एक धाव या ठिकाणी वाढली जाईल. फलंदाज धावबाद जरूर झाला आहे. एका धावेने स्कोर कडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27-28 धावांची गरज आहे. आपण पाहतोय सेकंड राऊंडला यानंतर सुरुवात होईल आणि सेकंड राऊंडचा पहिला सामना स्वर्गीय भास्कर 11 अंजप विपक्ष श्री 11 गावदेवी कोलारे दोन्ही संघाचे कॅप्टन. टॉस साठी आपण यायचंय. इनिंग ब्रेक या ठिकाणी झाले. 28 धावांची गरज. धावांचा पटला कशा प्रकारे होईल हे ऐकूया आपण. आवाज दरम्यान आपण टॉस करतोय. आमचे सन्माननीय रोहितजी दिघे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. सेकंड राऊंडला होईल सुरुवात. सेकंड राऊंडची पहिली मॅच. हेड इज अ कॉल. हेड. आणि श्री 11 कोलारी टीमनं टॉस जिंकला. त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमला. जशी ही मॅच समाप्त होईल दोन्ही टीम लगेच आपण आपला निर्णयाची अंमलबजावणी मैदानाच्या आतमध्ये करा. दरम्यान चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. अनुष्का 11 वावलोली आणि त्याच्या विरोधामध्ये आपण पाहताय बेकरे. या दोन टीम दरम्यान जशी मॅचला होईल सुरुवात या आपण ऐकूया संदीपजी बोराडे सरांचा आवाज.
आणि संदीपजी बोराडे सर यांना साथ देतील आमचे समीर दादा. ही जुंगलबंदी व्हायलाच पाहिजे. जशी आपण पाहतो कव्वालीमध्ये एकीकडे निशा बागे दुसरीकडे आनंद शिंदे असतो, पण या क्रिकेटच्या मैदानावरती एकीकडे आमचे समीर दादा तर दुसरीकडे आपण पाहतो संदीपजी बोराडे, दोन्ही एक्सपेक्टर. थांबा सर. जय गुरव. षटकार जर ठोकला पहिल्या बॉलवरती दर्शन लाडच्या बॅनरच्या इथे. अच्छा अच्छा, दर्शन लाड यांच्या बॅनरच्या तिथे जर षटकार आला आजूबाजूने तरी ऋषिकेश लाड यांच्याकडून 500 रुपये. हॅलो ठीक. हॅलो पट्टी हर्ष कलिपार, जर आपण जर चहाचा स्टॉल लावला असेल तर स्टेजवर घेऊन यायचा आहे चहा. हर्ष कलिपार, जर आपण चहाचा स्टॉल लावला असेल तर स्टेजवर घेऊन यायचा चहा. गेले जय गुरव यांचं कौतुक करावं लागेल. जय गुरव आणि महेंद्र सोनवणे यांच्याकडे 4 दिवस हा विकेटचा ताबा दिलेला आहे. हा, आणि पूर्ण प्रकारे त्यांच्याकडे ती विकेटची जबाबदारी दिलेली आहे. यस, जवळ मॅचकडे 28 धावसंख्येची गरज आहे. पहिला बॉल यावेळी आलाय. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. एकीकडे आगे योगेश कांबेरे तर दुसरीकडे आपण पाहतोय अमोल मोडाक. अगदी एकीकडे अनुभवाची शिदोरी तर दुसरीकडे एक उभरता सितारा. परंतु गोलंदाजी मार्क वरती
अष्टविनायक बेकरी टीम कडून गोलंदाजी करताना दिसेल तो गोलंदाज गजानन पारदर्शक आलेला आहे. दर्शन लाड यांच्या बॅनरवर जो चेंडू लागला षटकारद्वारे तर 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. निर्धाव चेंडू, एकही धाव नाही. आतापर्यंत 2 चेंडूची फेकी झालेली आहे, एकही धाव नाही. स्ट्राईकला खेळतील ते म्हणजे योगेश दादा कांबेरे, नॉन स्ट्राईकला खेळतील ते अमोल मोडक. रायगड मधनं खेळतात अमोल मोडक. योगेश कांबेरेने जर चौकार हॅट्रिक टोकली तर बजरंगदादा कांबेरे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचे कॅश प्राइस. चांगला फटका आहे, पहिला चौकार तर मला वाटतं या ठिकाणी होतोय. डीप मिड विकेट कडून बॉलला ट्रॅव्हल केलाय, बॉल जाईल सीमारेखा बाहेर. योगेश कांबेरेच्या बॅट मधून चौकार. थँक्यू डीजे. यावेळी जर पाहायला गेलं तर चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने आपण पाहतो एक धावसंख्येचा श्री गणेशा. पहिले 2 बॉल गजाननचे डॉट आले होते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न योगेश कांबेरेचा मैदानात आणि यावेळी एक सिंगल रोटेट जरूर केले आहे आणि एका धावेच्या मदतीने 5 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. संदीपजी गायकवाड सर, आम्हाला माहिती आहे आम्ही समीर दाबणेंना शेवटच्या दिवसाला काबीज ठेवलेत, शेवटची रजनी ते गाजवणार. फटका चांगला सजवलाय. एक सेल्फ डिफेन्सचा खेळ सध्या मैदानात अमोलने करण्यात आला, परंतु इथे धोका पत्करला होता योगेश कांबेरेंनी. कारण गजाननची गोलंदाजी ज्याने पहिल्या 2 बॉल मध्ये एक चुणूक जरूर दाखवले, परंतु खराब चेंडूची वाट पाहिली योगेश कांबेरेने, ज्याच्या बॅटमधून तिसऱ्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर सिंगल रोटेट झाले. पुन्हा एकदा अमोलच्या बॅटमधून एक पाहायला मिळाली आणि आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे तो गोलंदाज गजाननचा. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 6 आकड्यावरती. 28 धावसंख्येचं टार्गेट घेऊन मैदानात बॅटिंगसाठी उतरलेली टीम अनुश्री 11 वावलेली. अमित तुपे आणि रुपेश जाधव यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे ती 6 आकड्यावरती. टोक डीजे. फार प्रसिद्ध झालं गाणं आपलं कोकणी भाषेतलं, त्यात काय वाद नाही. पण 12 बंद मला काही समजलंच नाही. ठीक आहे, सुपळी सोड्याची इथपर्यंत ठीक आहे. गाण्याचे बोल फार सुंदर आहेत खरं म्हणायला गेलं तर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 धावा धावफलकावरती. सांघिक कोट्यातलं दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती ललित. या देखा जाएगा 6 गेंद डालने वाले ललित. देखा जाएगा 6 गेंदों में 6 रन आ चुके. ये पहली गेंद और पहली गेंद में 6 रन दे चुके. स्ट्राइक रेट 23 से बढ़ता हुआ, स्कोर 23 से बढ़ता हुआ 12. अभी स्कोर 23 से बढ़ता हुआ 12 में अभी भी 23 गेंदों में 16 रनों की जरूरत. संदीप जी सर, आप क्या बोलेंगे?
समीर सर खरं म्हणायला गेलं तर पहिल्या षटकात एक गजाननने हुकमी इक्केची गोलंदाजी केली, चौकार जरूर आला होता, परंतु 6 धावा खर्च करून त्याने मैदानात दाखवून दिलं होतं की या सामन्याला मी आपल्याकडे झुकवण्याचा प्रयत्न करेन. लो स्कोरिंग मॅच जरुरी, परंतु इथे षटकार अमोलच्या बॅटमधून आल्याच्या नंतर वावळी टीमची परिस्थिती सध्या चांगली पाहायला मिळते. अमोल मोडकच्या मधून जर षटकार हॅट्रिक कंप्लीट झाली तर बजरंगदादा कांबेर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचे कॅश प्राइज. या व्यक्तिमत्वाला अगदी आम्ही जवळून पाहिलंय. यह देखा जाएगा बल्लेबाज योगेंद्र कांबेरे या अमल मोडक किसी ने भी चौकार हैट्रिक या षटकार हैट्रिक मारी और दोनों के लिए 1000 रुपये का पारितोषिक. नैनेश दिगे सुंदर अशी फलंदाजी योगेश कांबेरे यांच्याकडनं आणि स्वतःच्या बॅटिंगमधनं चौकार मारतात. स्कोर वाढतोय, स्कोर झालाय तो बकासूर मालका संघ स्वतः. थोड्याच दिवसांपूर्वी समीर सर जावसईच्या मैदानावरती सर्कलच्या मॅचेस केल्या होत्या आणि तिथे एक प्लेअर पाहायला मिळाला होता. चांगला फटका पॉइंट वरून टोलवला आहे. बॉलला मात्र दिशा दिली, क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत इथे 2 धावा जरूर कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोचली ती 19 या आकड्यावरती. जावसईच्या मैदानावरती आम्ही ज्यावेळी समालोचन केलं ना तर त्यावेळी अक्षरशः आम्ही पाहिलं होतं की त्या प्लेअरचंच नाव बकासूर होतं. योगेश कांबेरे यांच्याकडे पारितोषिक लागलेलं आहे. लगातार 2 षटकार 2000 रुपये पारितोषिक नैनेश दिगे यांच्याकडून. अगदी आपण पाहतोय या स्पर्धांचं आयोजन करत असताना एक पंढरी शेठ फडके हे व्यक्तिमत्व अनिकेत लाड यांनी मंचावरती दाखल केलं होतं आणि त्यांचा विचार करायला गेला तर या मोठ्या व्यक्तिमत्वाला त्यांना आणण्यात येत होतं. दर्शनच्या बॅनरवरती आजूबाजूला जरी षटकार आला तरी 500 रुपयांचं रोख पारितोषिक अनिकेत लाड यांच्याकडून. नैनीजी दिघे मंचावरती दाखल झाले. हे बघा रे 18 चेंडू मध्ये
18 चेंडू मध्ये 3 धावाची गरज आहे. प्रत्येकी सरासरी 6 चेंडू मध्ये 1 धावांची गरज बघा. आणि त्याच्यामध्ये अमोलला बाद केलेला आहे. अजूनही 17 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. सतरा चेंडू मध्ये 3 धावांची गरज. अजूनही 16 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. घातक अशी गोलंदाजी वाळू टीमच्या विरोधात. आणि संजय दिघे यांची फरमाईश. संजय दिघे यांची फरमाईश. मला वाटतं असं वाटतंय का निर्धाव 3 चेंडू टाकलेत. अजूनही 15 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. हा गोलंदाज राहतो. निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथेच रोखून ठेवले. धावसंख्या ती 25. दरम्यान समीर आमच्या या समालोचनासाठी एक पारितोषिक आलंय. अगदी आमचे स्नेही भजनदादा कांबेरे यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राईज आमच्यासाठी आलंय. मनस्वी त्यांचा आभार व्यक्त करूयात. असं सातत्यपूर्ण प्रेम त्यांचा आमच्यावरती राहतं. कुठेही स्पर्धा असू दे, वाघोली टीमने काही कुठे मॅच भरली की बजरंग कांबेरे यांची हजेरी तिथे असते. परंतु आज सध्या संघा समवेत नाही आहेत, परंतु लाईव्ह ही स्पर्धा ते पाहतायत. पारितोषिकांची कैरात सुद्धा त्या माध्यमातून करतायत. त्यांचं मनस्वी स्वागत जरूर करूयात. जाऊया मॅचकडे. अजूनही 12 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. आणि आत्महत्या म्हणता येईल. अजून 11 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. यापुढे सामना संदीप सर यापुढे सामना
हॅलो, सुंदर अशी झेल पकडलेली आहे आणि धाव संख्या तिथे रोखून ठेवलं. धाव संख्या झाली ती 26. आणि त्यांची धाव येतील धनंजय, धनराज. खुद के लिए क्या करते और खुद के लिए क्या करते, स्ट्राइक में क्या खेलते, सिंगल डबल ट्रिपल या 4 या 6, ये देखा जाएगा. धनराज बुलान करते वालों की तरफ से. आज आपने खुद के टीम से खेलते हुए, स्ट्राइक पे खेलते हुए देखा जाएगा. ये हेमंत गुरु का शब्द देखा जाएगा और देखा दिया. प्रफुल्ल बोल चीले की चाल और बाज की नजर उसमें कभी संदेह नहीं करते और प्रफुल्ल के बैनर पे चेंडू मारा उसमें कभी देखा नहीं करते. पारितोषिक प्रफुल्ल बोर की तरफ से आएगा. याची आपण नोंद घ्या. दोन्ही कॅप्टन सेकंड राऊंडला सुरुवात होती. सेकंड राऊंडची पहिली मॅच स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि त्याच्या विरोधात श्री 11 कोल्हारे टीम. चला दोन्ही टीम बॅटर स्वर्गीय भास्कर 11 अंजप